श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे, नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. परंतु स्वामी संदेश सांगण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे गणेश जयंती आणि गणेश जयंती निमित्त तुमच्या जीवनातील सगळे विघ्न दूर हो एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा स्वामी संदेश जाणून घेण्यापूर्वी तुमच्या समोर जे 3 मोदक आहे त्यापैकी कुठलाही एक मोदक निवडायचा आहे, कारण मला ठाऊक आहे गणपती बाप्पांना जसे मोदक प्रिय आहे तसे तुम्हा सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांनाच मोदक अतिशय आवडतात. मग ते उकडीचे असू द्या किंवा तळणीचे असू द्या, परंतु मोदक हा असा प्रकार आहे की तो आपल्या सगळ्यांच्या जिभेवर एक वेगळी चव देऊन जातो, एक प्रकारचं समाधान देऊन जातो. तर असा हा मोदक आपल्यासाठी काय संदेश घेऊन आलेला आहे, या मोदकामध्ये आपल्यासाठी नेमकं कोणतं सारण भरलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. तर बघा स्वामी भक्त हो, मोदकाचं जे वरचं आवरण असतं ना ते अतिशय आकर्षक असतं. ते आपल्या डोळ्यांना मोहून टाकतं आणि मग आपल्याला तो मोदक खाण्याची इच्छा प्राप्त होते. परंतु हे जे वरचं आवरण आहे त्याच्याही पेक्षा महत्त्व कशाला आहे, तर त्या मोदकामध्ये नेमकं सारण कसं भरलेलं आहे, सारण कशाचं भरलेलं आहे यावर भरपूर काही गोष्टी अवलंबून आहे. ते सारण थोडंसं गोड झालं तरीही त्याची चव बिघडते आणि थोडंसं फिक्कं झालं तरीही त्याची थोडीशी चव बिघडते. म्हणून त्याचा जो समतोल आहे तो व्यवस्थित आपल्याला सांभाळावा लागतो. तसंच आपल्या आयुष्याचा आहे. आपलं आयुष्य त्या वरच्या आवरणाप्रमाणे आहे, परंतु त्याच्यामध्ये कोणतं सारण भरायचं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आणि म्हणूनच आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे. आता आपल्या आयुष्यातलं सारण म्हणजे नेमकं काय, तर आपल्या आयुष्यात येणारं सुख दुःख, चांगले वाईट प्रसंग, रुसवे फुगवे या सगळ्यांचं मिळून एक सारण तयार होतं आणि ते सारण आपण आपल्या आयुष्यामध्ये भरत असतो आणि अशा प्रकारे आपलं आयुष्य देखील रुचकर बनत असतं. तर चला, तुमच्यासाठीचा मोदक तुम्ही निवडला असेल, तुमच्यासाठीचा प्रसाद तुम्ही उचलला असेल, तर तुमच्यासाठी आजचा स्वामी संदेश काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर स्वामी भक्त हो, ज्यांनी आता 2 नंबरचा मोदक निवडला आहे त्यांच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे ते आपण जाणून घेऊया. स्वामी अशा लोकांना सांगू इच्छितात की हे आयुष्य आहे बाळा, हे आयुष्य आहे बाळा, इथे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. बोट दिलं की हात धरून नरडीचा घोट घेण्याची सवय असते काही लोकांना. बोट दिलं की हात धरून नरडीचा घोट घेण्याची सवय असते काही लोकांना. जवळचं समजून आपली फाटकी परिस्थिती जर त्यांना सांगितली तर नातं तोडून लायकी दाखवायचीही सवय असते काही लोकांना. प्रत्येक गोष्ट मोजून विचार करून बोलावी लागते. प्रत्येक गोष्ट मोजून आणि विचार करूनच बोलावी लागते, कारण अति व्यक्त झाला तर त्याच वक्तव्यावरून गृहीत धरायची सवय असते काही लोकांना. उद्याची योजना किंवा मिळालेलं यश आज जर सांगितलं कुणाला, उद्याची योजना किंवा मिळालेलं यश जर सांगितलं कुणाला तर त्यावर जळून तुमची बदनामी करण्याचीही सवय असते काही लोकांना. तुमची बदनामी करण्याची सवय असते काही लोकांना. 4 चौघात खळखळून हसून बोललात तर, 4 चौघात खळखळून हसून बोललात तर तुम्हाला हुल्लाडबाज समजून दुर्लक्षित करण्याची सवय असते काही लोकांना. तू माझा खास आहेस असं जर सांगितलं तर ऐन वेळेला साथ सोडण्याचीही सवय असते काही लोकांना. तू माझा खास आहेस असं सांगितलं तर ऐन वेळेला साथ सोडण्याची देखील सवय असते काही लोकांना. आपलं म्हणून प्रेमाने आदर दिला तर 4 चौघात तुमचीच इज्जत उतरवण्याची सवय असते काही लोकांना. आपलं म्हणून प्रेमाने आदर दिला तर 4 चौघात तुमचीच इज्जत उतरवण्याची सवय असते काही लोकांना. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की आपली प्रत्येक गोष्ट सांगण्याची गरज नाही अशा लोकांना. आपली प्रत्येक गोष्ट सांगण्याची गरज नाही अशा लोकांना त्यांनी आपल्याला तेवढंच ओळखावं जेवढं आपण दाखवून देऊ त्यांना, जेवढं आपण दाखवून देऊ त्यांना. स्वामींनी खूप सुंदर असा हा स्वामी संदेश सांगितलेला आहे. बरोबर आहे, आपल्या आजूबाजूची सगळीच लोक आपली नसतात, त्यामुळे सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगण्याची अजिबात गरज नसते. काही गोष्टी फक्त आपल्यापुरत्या आणि आपल्या स्वामींपुरत्याच मर्यादित ठेवाव्या. शेअर करायचं म्हटलं तर फक्त स्वामींसोबतच शेअर करावं, इतर लोकांपासून थोडंसं ह्या गोष्टींच्या बाबतीत दूरच राहावं. त्यानंतर ज्यांनी 1 नंबरचा मोदक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा लोकांना सांगतात की पाऊल ठेवतात चौकटी बाहेर,
अनेक अडचणी उभ्या ठाकतील. पाऊल ठेवता चौकटी बाहेर अनेक अडचणी उभ्या ठाकतील. घरच्यांना मात्र एकच भीती, लोक काय म्हणतील. घरच्यांना मात्र एकच भीती, लोक काय म्हणतील. का विचारात घ्यावी लोकांची मते. अरे का विचारात घ्यावी लोकांची मते अन स्वतःचा आनंद लाथाडावा. आपलं मन मारून अनोळखी लोकांचा का म्हणून विचार करावा. आपलं मन मारून अनोळखी लोकांचा का विचार करावा. आपल्या आयुष्याचे निर्णय का त्यांच्या मतानुसार घ्यावे. आपल्या आयुष्याचे निर्णय का म्हणून त्यांच्या मतानुसार घ्यावे. स्वतःच्या मनाचं न ऐकता दुसऱ्यांना अधिक महत्त्व का म्हणून द्यावे. स्वतःच्या मनाचं न ऐकता दुसऱ्यांना अधिक महत्त्व का म्हणून द्यावे. अरे बाळा, वाईट वागताना ठेवावी लाज. एक गोष्ट लक्षात ठेव, वाईट वागताना ठेवावी लाज. करावा तेव्हा लोकांचा विचार. चांगले करताना मात्र ऐकावे मनाचे अन स्वच्छ ठेवावे आपले आचार. चांगले करताना मात्र ऐकावे मनाचे अन स्वच्छ ठेवावे आपले आचार. स्वामी भक्त हो, ज्यांनी 1 नंबरचा मोदक निवडला होता त्यांच्यासाठी खूपच छान असा संदेश आजचा आहे. बऱ्याचदा आपली स्वप्न फक्त एका गोष्टीमुळे अपूर्ण राहतात. तो प्रश्न म्हणजे काय, तर लोक काय म्हणतील. बऱ्याचदा आपण आपला विचार करण्यापेक्षा लोकांचा अति विचार करतो आणि हा संदेश आपल्याला हेच सांगतोय की जर तुम्ही योग्य मार्गावर असाल, तुमचं मन तुम्हाला सांगत असेल की तुम्ही जे करत आहात ते योग्य करत आहात, तर अशा लोकांचा विचार करण्याची गरज नाही. कारण लोक आज बोलतील, उद्या हसतील आणि परवा सोडूनही देतील. कारण प्रत्येकाला इथे वेगळा विषय हवा असतो आणि त्यामुळे आपण त्यांच्या मनोरंजनाचं साधन न बनता आपण आपला विचार करावा आणि आपल्याला काय योग्य वाटतं, आपण जे करत आहोत ते योग्य आहे ना याचा विचार करून पुढचं पाऊल टाकावं. आणि विचार करायचा ठरला तर फक्त आणि फक्त स्वामींचा करावा. स्वामींच्या नजरेत आपण कधी कमी पडणार तर नाही ना, किंवा स्वामींच्या नजरेत आपण चुकीचं तर ठरणार नाही ना. फक्त एवढाच विचार करावा आणि आपल्याला जे हवंय तेच करावं. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 3 नंबरचा मोदक निवडला होता त्यांच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे ते जाणून घेऊया. अशा भक्तांसाठी स्वामी सांगतात की तुम्हाला आवडणारी पण आजूबाजूच्या लोकांना न रुचणारी एखादी कृती जर तुम्ही करायची ठरवली ना, तर लोक काय म्हणतील ही मनातील निरर्थक भीती. ही मनातील निरर्थक भीती. समाजामध्ये अनेक जण या एका भीतीनेच ग्रासलेले आहे आणि ही भीती तुम्हाला तुमच्या मनातील एखाद्या गोष्टीसाठी साधा प्रयत्न सुद्धा करू देत नाही. मग तुमची अवस्था उमलण्याआधीच तोडून टाकलेल्या कळीसारखी होत जाते आणि हीच भीती तुम्हाला चाकोरी बाहेरचा विचारही करू देत नाही आणि धोपट मार्गानेच तुम्हाला जाण्यास भागही पाडते. मग बहुसंख्याकांचे अनुकरण करीत तुम्हीही मळलेल्या वाटेने चालत राहतात. कालांतराने तुम्ही असमाधानी राहतात आणि तेव्हा तुमचं नुकसान तुम्ही स्वतःच करून घेतात. आणि नंतर दोष मात्र आम्हाला देतात. अरे पण आम्हाला दोष देण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा विचार करा. स्वतःचा विचार करण्यापेक्षा तुम्ही लोकांचा का म्हणून विचार केला. तुम्हाला जर माहीत आहे की तुम्ही जे काही करत आहात ते योग्य करत आहात तर घाबरताय कशाला. अरे जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो ना त्याच्या पाठीशी तर आम्ही सदैव राहतो. परंतु तुम्ही त्या लोकांचा विचार करून आमच्यावर शंका घेतात आणि स्वतःवरही शंका घेतात. म्हणून लोकांचा विचार करत बसण्यापेक्षा तुमच्या स्वतःवरचा विश्वास वाढवा आणि माझ्यावरचा जो विश्वास आहे त्याला तडा जाऊ देऊ नका. यश हे तुमचंच असणार आहे आणि मी सदैव तुमच्या पाठीशीच असणार आहे. तर स्वामी भक्त हो, तुमच्यासाठीचे हे 3 स्वामी संदेश आज गणेश जयंती निमित्त तुम्हाला कसे वाटले. गणेश जयंती निमित्त तुम्ही तुमचा जो मोदक निवडला होता त्यामध्ये आता ज्या काही कडूगोड आठवणी आहे किंवा जे काही चांगले वाईट प्रसंग आहे त्याचा स्वीकार करा आणि ह्या संदेशाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमचं आयुष्य त्या मोदकाप्रमाणे रुचकर झाल्याशिवाय राहणार नाही. तर पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. आजच्या स्वामी संदेशबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.